सोनोग्राफी करा. माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर यांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या आदेशाने आम्हाला नाकाबंदी करून अवैधरित्या गोवंश वाहतूक व तस्करी करणारे वाहनं रोखण्याबाबत व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्या सूचनेनुसार माननीय DYSP श्री प्रदीप पाटील सर व मी तसेच आमचे PSI अमोल पाटे, हेड कॉन्स्टेबल रफिक, त्याच्यानंतर हेड कॉन्स्टेबल राहुल इंगडे, PC काकड असे खामगाव रस्त्यावर नाकाबंदी करीत असताना आम्हाला 3 गोवंशच्या गाड्या भेटलेल्या आहेत. तिन्ही गोवंशच्या गाड्यांच्या चालकांकडे आम्ही वाहनाचे कागदपत्र व गोवंशबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे त्याचे कागदपत्र मिळून आले नाही. म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 324, 325 व 326 प्रमाणे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5A 1, 2 व 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा अधिनियम 1960च्या कलम 11 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार आरोपी अलियार खान असगर खान राहणार पारपेट ईदगाह मलकापूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी सलमान खान मुसा खाटिक राहणार मुक्ताईनगर व आरोपी दीपक सत्तू मेढे राहणार खंडाळा तालुका नांदुरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 3 वाहने व एकूण 13 गोवंशचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. काय आवाहन करणार नागरिकांना एकच आवाहन करतो की महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी परिपत्रक काढून गोवंश हत्याबंदी कायदा महाराष्ट्रात लागू असल्याने गोवंशी अवैधरित्या कत्लीसाठी वाहतूक तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचा कायदा 1960चा हा अस्तित्वात असतानाही प्राण्यांना वाहनामध्ये कोंबून आणणे हा गुन्हा असून कोणी असे कृत्य केल्यास त्याच्यावर माननीय पोलीस अधीक्षक साहेब निलेश तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अशी कडक कारवाई सुरू राहील.